हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 10. अहंकार ग्रहाण मुक्ता स्वरूपमुपपद्यते चंद्रवद्विमलः पूर्णा सदा नंदा स्वयंप्रभा. अहंकारग्रस्त नसलेला, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे निर्मळ असलेला, सदा आनंद स्वरूप असलेला, स्वयंप्रकाशी असलेला स्वस्वरूपाला प्राप्त होतो. अहंकारग्रस्त नसलेला. आपल्या जीवनात अहंकार हाच सर्वात मोठा अडथळा आहे. आपण स्वतःला इतरांपेक्षा कुणीतरी निराळा समजत असतो. 4 जणांसारखाच मी अशी भावना आपली नसते. या भावनेच्या आहारी जाऊन आपण व्यवहार करत असतो. यामुळे जरा काही आपल्या मतानुसार घडले नाही की आपला संयम ढळतो. आपल्या कल्पनेपेक्षा काही निराळे झाले की आपण विवेक सोडतो. आपल्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध कृती केली गेली की आपण तारतम्य सोडून वागतो. कारण त्यामुळे आपल्या अहंकाराला धक्का बसलेला असतो. जीवन जगात राहूनच जगावे लागते. आयुष्य इतरांच्या मदतीनेच जगता येते. कोणीही कितीही बढाया मारल्या तरी कुणीही एकटा राहू शकत नाही. आपण हा पोच बाळगला पाहिजे. प्रत्येक मानवाला त्याची अशी स्वतःची विचारसरणी असते, त्याचे असे खास मत असते, त्याची अशी एक जगण्याची पद्धत असते. त्याप्रमाणे तो विचार करून व्यक्त होत असतो. यामुळे मतमतांतरेही असायचीच. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मताचा आदर ठेवायला पाहिजे. सर्वसाधारण मत काय आहे त्याप्रमाणे सर्वांनी एकमेकांना सांभाळून जगावे लागते. यालाच सहजीवन असे म्हटले जाते. स्वतःच्या गरजांना, स्वतःच्या मतांना, स्वतःच्या स्वभावाला मुरड घालूनच जगावं लागतं. असे जो वागत नाही त्याच्या जीवनात कलह, कटकट, ताणतणाव असतो. त्याला सर्व जग त्याच्या विरुद्ध आहे अशी भावना असते. त्यामुळे त्याच्या अहंकाराला, स्वाभिमानाला ठेच लागते. त्याला जितका विरोध होत आहे असे वाटते तितका तो आणखीनच ताठ होतो. यामुळे तो आणि इतरेजण यातली दरी वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे असा, अहंकारी नको तसा वागतो. त्याच्या हातून प्रमादांची मालिका सुरू होते आणि सुरूच राहते. त्याचे सर्व आयुष्य जगाजवळ झगडा करण्यातच व्यर्थ वाया जाते. यामुळे स्वतःसह कोणाचेच भले होत नाही. काये वाचे मने असा सर्वस्वी फक्त आपल्याला आणि आपल्यालाच त्रास होतो. अयोगिक वर्तणूक संचित जमा करते. याचा त्रास जन्मोजन्मी सहन करावा लागतो. वास्तवात कुणीही सर्वज्ञ नसतो. आपल्यापेक्षा शतपटीने हुशार, कर्तबगार लोक अनेक असतात. यामुळे सर्वांची मते विचारात घेऊन कृती करावी लागते. तरच आपण या जगात तग धरू शकतो. या योगे आपल्या सर्वांचेच भले होते. कलह नसला की सर्वजण आनंदात जीवन जगू शकतात. स्वमत जरूर असावे, परंतु त्याचा आग्रह धरू नये. आपलं पटलं नाही तर आपण त्यापासून दूर व्हावे. कोणाचे कोणावाचून अडत नाही. आपण या जगात आहोत तेही या जगाला माहीत नसते. आपण आपल्या सावलीपुरत्या जगाला जेमतेम माहीत असतो. त्याची टिमकी किती वाजवायची याचा पोच ठेवावा लागतो. यशस्वी पुढारी काय करतो याचे निरीक्षण करावे. आपल्याला वाटतं की पुढारी पुढे असतो आणि त्याच्या मागे जनता जात असते, परंतु वस्तुस्थिती निराळीच असते. पुढारी सतत जनता कुठे वाहत जात आहे हे सतत मागे वळून वळून पाहत असतो आणि त्याप्रमाणे तो तसा पुढे राहून वळत असतो. अहंकार आपल्याला चिकटलेला नसतो. जसे आपण झाडाची फांदी पकडलेली असते तसेच अहंकार आपण पकडलेला असतो. झाडाच्या फांदीपासून सुटका करण्यासाठी ती आपल्याला सोडायला लागते. तसेच अहंकार आपण सोडायचा असतो, तरच त्यापासून आपली सुटका होते. यासाठी स्वभावात नम्रता आणावी लागते. नाहीतर जगाशी झगडण्यात सर्व आयुष्य वाया जाईल, जगायचे राहून जाईल. ऋषी सांगतात की अहंकार असेल तर तुम्ही स्वस्वरूप होणार नाही.
कारण बाह्य जगताशी झगडण्यात आपल्याला स्वतःच्या आत डोकावायला वेळ कसा मिळणार? ती प्रशांतता कशी मिळणार? तो एकांत कसा मिळणार? जोपर्यंत तुम्ही स्वस्वरूप होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे निर्मळ असलेला. येथे ऋषींनी एक विलक्षण उदाहरण दिलं आहे. आपल्याला माहीत आहे की चंद्रावर डाग आहे, तरीही ऋषी सांगतात की चंद्राप्रमाणे निर्मळ असलेला. येथे ऋषींना सांगायचे आहे की कुणीही सर्व गुण संपन्न नाही. प्रत्येकात काही ना काहीतरी दोष हा असतोच असतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने प्रत्येकाशी वर्तणूक ठेवायची असते. आपल्यात असलेले दोष जाणून त्याची जाण ठेवून जगावे, म्हणजे हातून प्रमाद होत नाहीत. निदान इतरांना तरी त्याचा त्रास होत नाही. ऋषी म्हणतात की पूर्ण चंद्राप्रमाणे निर्मळ असलेला, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे निर्मळ असलेला. आपल्यात जरी दोष असला, आपल्यात जरी काही न्यून असले, तरीही त्याची कधीही खंत बाळगू नये. आपल्यात जे चांगले आहे, आपल्यात जे गुण आहेत, आपण जे काही उत्तमोत्तम करू शकतो त्याचा सदुपयोग करून आपण आपल्या संपूर्ण क्षमतेने व्यक्त व्हावे. त्यायोगे आपल्यातील दोष त्या खाली क्षीण होतील, निष्प्रभ होतील, अव्यक्त राहतील. यायोगे आपल्या हातून प्रमाद होणार नाहीत. असे झाले की आपल्या जीवनातून सुखदुःख हद्दपार होईल. आपण आनंदात जीवन जगू. दैवा यत्तेत मया जन्मन, मया यत्तेत तू पौरुषम. हे सतत लक्षात घ्यावे. डाग आहे म्हणून चंद्र पूर्णपणे व्यक्त व्हायचा थांबत नाही. तसेच एक रात्र का होईना अव्यक्त राहतो. नित्यदिनी एक एक चंद्रकला वाढती ठेवून आणि पुन्हा एक एक चंद्रकला कमी कमी करून तो विस्मयकारक सौंदर्य रात्री खुलवत असतो. सूर्यास्तानंतर जमेल तितका प्रकाश देत असतो. तो अतिशीतल, आल्हाददायक, औषधी असे चांदणे देत राहतो. तसेच आपण आपल्या क्षमतेनुसार कर्मयोग करत असावे. कर्मयोगे आपले संचित वाढत नाही, जे आहे ते कमी होते. यथाकाळी आपण स्वस्वरूप होतो, मुक्त होतो. सदा आनंद स्वरूप असलेला. अहंकार, अहमन्यता, अहंभाव नष्ट झाला की आपले आचरण स्वाभाविकच आत्मेच्छेने योगिक होते. आपल्या जीवनात केवळ आनंद आणि आनंदच राहतो. आनंद हा आपला आत्मानंद आहे. तो आपला सहज भाव आहे. तो आपला नैसर्गिक स्वभाव आहे. आपण आत्मरत होतो. आपल्याला भौतिकाचे देहधर्मापुरतेच आकर्षण राहते. आपण स्वस्वरूप होतो. हरिओम.